गणपती बाप्पा मोरया। बाप्पाच्या आगमनाची सर्वीकडे तयारी सुरू आहे। बाप्पासाठी उकडीचे मोदक किंवा ओल्या नारळाची खीर बनवायची असेल तर सर्वात जास्त गरजेचं असतं ते खवलेलं ओलं नारळ किंवा किसलेलं ओलं खोबरं। तर चला झटपट नारळ फोडून त्याचा चव कसा बनवायचा त्याची रेसिपी बघूयात। तर इथे एक नारळ घेतलेला आहे आणि नारळ जेवढा शक्य आहे तेवढा सोलून घेतला, फक्त एक शेंडी त्याला शिल्लक ठेवलेली आहे आणि लो फ्लेमवरती हा नारळ 3 ते 4 मिनिटं भाजून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम इथे आठवणीने लो ठेवायची आहे आणि फिरवत हा नारळ भाजून घ्यायचा आहे। खूप सुद्धा भाजायचा नाही, फक्त 3 ते 4 मिनिटच याला भाजून घ्यायचं आहे। नारळ भाजताना नारळाला खूप अशा शेंड्या ठेवायच्या नाहीत, नाहीतर आपल्या बर्नरमध्ये त्याचा कचरा जाऊ शकतो। नारळ भाजून घेतलेला आहे, खूप काही गरम झालेला नाही। मात्र हाताला काळं लागत असेल तर रुमालाच्या वरती नारळ पकडायचा आहे आणि बघा मुसळच्या मदतीने फक्त 3 फटक्यांमध्येच हा नारळ फुटलेला आहे। आता इथे एका वाटीमध्ये नारळातील पाणी काढून घेतलेलं आहे। नारळ थोडासा गरम केल्यामुळे नारळाच्या आतील पाण्याची लगेच वाफ होते आणि नारळ पटकन फुटतो। मी इथे नारळातील सर्व पाणी काढून घेतलेलं आहे। आता हे पाणी प्यायचं असेल तर 2-3 वेळेस गाळून घ्यायचं आणि नंतरच प्यायचं आहे। आता इथे मी थोडंसं ओढून नारळ 2 पार्टमध्ये डिवाइड करून घेतलेला आहे। जर फुटला नाही तर पुन्हा 1-2 फटके मारून हा नारळ फोडून घ्यायचा आहे। आता नारळ अर्धा इथे फुटलेला आहे। बरेच जण या पद्धतीचा नारळ विळीवरती खवून घेतात, मात्र ज्यांच्याकडे विळी नाही ते या पद्धतीने पूर्ण इथे खोबरं बाहेर काढून नारळ किसून घेऊ शकतात। जो अर्धा नारळ शिल्लक आहे त्याचा सुद्धा कडक पार्ट इथे काढून घेतलेला आहे। या पद्धतीने काढता येत असेल तर काढायचा किंवा सुरीच्या मदतीने काढून घ्यायचा आहे। आता इथे नारळ थोडासा काळा झालेला आहे, त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि हा नारळ किसून घ्यायचा आहे। बऱ्याच वेळेस आपल्याला फक्त व्हाईट खोबरं हवं असतं, त्यावेळेस नारळाचा जो खालचा भाग आहे तो सुद्धा सुरीच्या मदतीने काढून टाकायचा। फक्त 1 ते 2 मिनिटांमध्ये हा सर्व पार्ट इथे निघून जातो आणि खोबऱ्याचा जो खालचा काळा पार्ट निघालेला आहे तो वेस्ट न करता कांदा खोबऱ्याच्या वाटणमध्ये हा पार्ट वापरू शकता। तर इथे मी सर्व काळा पार्ट काढून घेतलेला आहे आणि बघा पांढरशुभ्र खोबरं तयार झालेलं आहे। आता हे खोबरं किसून घेऊ शकता आणि जर शॉर्टकट हवा असेल तर पातळ स्लाइसेसमध्ये हे खोबरं कट करायचं आणि मिक्सरमध्ये दळून घ्यायचं आहे। मी इथे एकदम पातळ स्लाइसेसमध्ये कट करून घेतलेला आहे। तुम्ही छोट्या किसणीने सुद्धा हे खोबरं किसून घेऊ शकता। अतिशय पांढरशुभ्र असं खोबरं तयार झालेलं आहे। मिक्सरमध्ये दळताना एकदम मिक्सर चालू ठेवायचं नाही, पल्स मोडवरती हे खोबरं बारीक करून घ्यायचं आहे। 2 ते 3 सेकंद फिरवायचं, मिक्सर बंद करायचा, पुन्हा 2 ते 3 सेकंद फिरवायचं आणि मिक्सर बंद करायचा। आणि बघा अजिबात नारळामधून पाणी निघालेलं नाही। मिक्सर एकदम जर चालू ठेवला तर या नारळामधून पूर्ण नारळाचं दूध बाहेर निघेल। तर बघा इथे मस्त पांढरा शुभ्र नारळाचा चव किंवा किस तयार झालेला आहे। गणपतीच्या दिवसामध्ये ओल्या नारळाचा जो किस आहे त्याची सर्वात जास्त गरज असते आणि गणपतीच्या दिवसामध्ये नारळ भरपूर असे जमा झालेले असतात। या पद्धतीचं नारळ खवून ठेवू शकता आणि ज्यावेळेस तुम्हाला मोदक, खीर किंवा बर्फी वेगळं काही बनवायचं असेल त्यावेळेस हे किसलेलं ओलं खोबरं वापरू शकता। मी ते फक्त अर्धा नारळ बारीक केलेला आहे आणि एवढ्या नारळाच्या किस पासून तुम्ही 10 ते 11 मोदक आरामात बनवू शकता। नारळ फोडून त्याचा चव बनवण्यासाठी मला इथे फक्त 8 ते 9 मिनिटं लागलेले आहेत। तर उकडीचे मोदक करायचे असतील किंवा घाई असेल त्यावेळेस या पद्धतीने झटपट ओला नारळ किसू शकता किंवा ओल्या नारळाचा चव बनवून ठेवू शकता। ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।